नमस्कार, मी आर्या. गणेशोत्सवानिमित्त आज बाजारामध्ये गणपती बाप्पांच्या कोणकोणत्या मूर्ती आलेल्या आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि खास करून तुमच्या सर्वांची आवडती मालिका ती म्हणजे जय मल्हार. जय मल्हारमध्ये जे खंडोबाराया आहेत त्यांची मूर्ती यावर्षी साकारण्यात आलेली आहे आणि ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला. यंदाचं खास म्हणजे गणपती बाप्पांचं सांगायचं म्हणजे की तुम्ही इथे पाहताच आहात खंडोबाराया. झी मराठीवरील मालिका आहे जय मल्हार आणि अगदी घराघरामध्ये ही मालिका पोहोचलेली आहे. आणि यंदा या बाबांनीच आपल्या गणपती बाप्पांनी सुद्धा खंडोबारायाचं रूप साकारलेलं आहे. जय देव जय देव तर अतिशय सुंदर अशी ही कलाकृती इथे यांनी पेश केली आहे आज आपल्या गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी. अतिशय सुंदर काम केलेलं आहे. अगदी तलवार घेऊन हातामध्ये ही मूर्ती आहे. यंदाचं खास आकर्षण ठरणारी ही मूर्ती आहे. म्हणजे विचारही करू शकत नाही, भक्तसुद्धा विचार करू शकत नाही की यंदा आपल्याला काय मिळू शकेल, गणपती बाप्पांच्या रूपामध्ये आपल्याला कोण भेटू शकतं. तर यावर्षी खंडोबाराया आपल्याला साक्षात भेटणार आहेत. जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. खरं तर इथे चांदोबाबा नाही आहे, म्हणजे चंद्राची कोर इथे लावली जाते म्हणजे खंडोबारायांचं जे मुकुट असतं किंवा जो फेटा असतो, पण इथे यांनी लावलेला नाही. पण याचं एक कारण आहे, कारण असं म्हटलं जातं की गणपतीच्या दिवशी किंवा त्या दिवसात चंद्राला पाहिलं जात नाही त्या दिवशी, त्याच्यामुळे त्यांनी ही चंद्राची कोर इथे बसवलेली नाही आहे. पण मूर्तिकारांचं असं म्हणणं आहे की जेव्हा गणपती बाप्पांचं स्वागत होईल, घराघरामध्ये जातील, तर त्यांच्या इच्छेनुसार गणपतीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते चांदोबामा स्वतः लावतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे अगदी परंपरासुद्धा यांनी इथे जपलेली आहे मूर्तींबरोबरच. आणि यंदाचं खास आकर्षण ते म्हणजे जय मल्हार, म्हणजे खंडोबारायांची प्रतिकृती, म्हणजे आपले हे गणपती बाप्पा त्या प्रतिकृतीमध्ये साकारण्यात आलेले आहेत. आणि यंदाचं हे जे गणेशोत्सव आहे ते अगदी दिमाखात साजरं होणार आहे आणि साजरं होतं आहे ते आपण पाहतोच आहोत. त्याच्यामुळे गणपतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. दर्शन मात्रे